तर बऱ्याच जणांना हेच माहिती नसते की आपल्या बॉडी टाईपला कोणत्या प्रकारची जीन्स सूट करते आणि कोणत्या जीन्सला काय म्हणतात हेच माहिती नसते. त्याच्यामुळे चुकीची जीन्स निवडली जाते. तर आजचा व्हिडिओ ह्याच टॉपिकबद्दल आहे. तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये. जसं तुम्ही ऐकलं की कोणत्या बॉडी टाईपला कोणती जीन्स सूट करते. हो, बॉडी टाईपनुसार कपडे चूज करण्याची पद्धत आहे. फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये मी हे शिकलेली आहे की जर आपण छोटं दिसत असू तर फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये आम्हाला हे शिकवलं गेलेलं आहे की कोणत्या बॉडी टाईपनुसार आपण कपडे घातले तर आपण आपली पर्सनॅलिटी अजून जास्तच खुलून दिसते किंवा खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते. डझंट मॅटर की तुम्ही किती छान दिसतायत किंवा किती कसे दिसतायत. दिसण्याशी काही संबंध नसतो. आपण किती प्रेझेंटेबल राहतो, प्रेझेंटेबल दिसतो, ते जास्त महत्त्वाचं असतं. त्याच्यानुसारच आपला लुक लोकांपर्यंत जात असतो. त्याच्यामुळे आजचा हा विषय खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी जे कोणी माझ्या चॅनेलला नवीन असेल त्यांनी लगेचच सबस्क्राईब करायचं, लगेचच बेल आयकॉन क्लिक करायचं आणि असाच भरभरून प्रेम द्यायचं आहे. असेच तुम्हाला फॅशन टिप्सचे व्हिडिओज मी नवीन नवीन घेऊन येणारच आहेत. तर जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 1 ची जी जीन्स आहे ती म्हणजे ही जीन्स, ज्याला म्हणतात स्किनी जीन्स, जी की मी कॉलेजला जात होते त्यावेळेस खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होती. आता सध्या जास्त कोणी घालत नाहीये, तरी पण आधीपासून होतात, आपल्या वॉर्डरोबमध्ये आहेत म्हणून बऱ्याच जणी यूज करतात अजूनही. तर ही स्किनी जीन्स बारीक लोकांनी जर घातली तर ते खूप जास्त पाय बारीक दिसतात आणि जाड लोकांनी घातली तर खूप जास्त मोठे दिसतात, थाईज मोठ्या दिसतात. त्याच्यामुळे मीडियम, ज्यांचं वेट मीडियम आहे त्यांनी घातली तर खूप जास्त छान राहील ही जीन्स. त्यावेळेस 2017, 16, 15 मध्ये खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होती ही जीन्स. त्याच्यामुळे त्यावेळेस सगळेच घालत होते. पण आता जर तुम्हाला आता इथून पुढे जर तुम्हाला घालायची असेल तर अशा लोकांनीच प्रेफर करावी. खूप जास्त जाड प्लस साईजच्या लोकांनी ही जीन्स प्रेफर करू नये. खूप जास्त बारीक, एकदम बारीक लोकांनी ही प्रेफर करू नये. तर नंबर 2 ची जी जीन्स आहे ती म्हणजे ही जीन्स, ज्याला म्हणतात स्ट्रेट फिट जीन्स, जी की सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. सगळेजण स्ट्रेट फिटच जीन्समध्ये दिसत आहेत तुम्हाला. ही जीन्स दोन्हीही म्हणजे सगळ्याच लोकांसाठी कम्फर्टेबल आहे मी म्हणते, खूप जास्त. कारण की स्ट्रेट लुक आहे, तुमचे पाय जाड आहेत, बारीक आहेत, डझंट मॅटर, कारण की ते दिसणारच नाहीयेत, स्ट्रेट आहे जीन्स. त्याच्यामुळे तुम्ही जाड असा, बारीक असा, नुकतीच डिलिव्हरी झालीये किंवा मॉम टू बी जरी आहात, आई होणार आहात, तरीही ही जीन्स तुमच्यासाठी एकदम कम्फर्टेबल राहील. तर 3 नंबरची जी जीन्स आहे ती म्हणजे बूट कट जीन्स, जी की ह्याला म्हणतात बूट कट जीन्स, जी की गुडघे असतात ना आपले गुडघे, तिथून थोडीशी वाईड होत जाते. वरून अशीच असते, स्ट्रेट फिट सारखीच असते फिटिंगला, पण गुडघ्याला नॅरो आणि नंतर वाईड होत जाते. त्याला म्हणतात बूट कट जीन्स. ही जीन्स ज्यांना ट्रेंडी पसंत आहे, ज्यांना थोडंसं फंकी लुक किंवा खूप जास्त असं सिनेमॅटिक लुक्स आवडतात, छान किंवा ज्यांची हाईट कमी आहे, ज्यांना मोठं दिसायचंय, टॉल दिसायचंय, अशा लोकांनी ही जीन्स प्रेफर करणं गरजेचं आहे. म्हणजे इल्युजन क्रिएट होतं की आपली हाईट जास्त आहे, जसं तुम्हाला फोटोमध्ये दिसतच असेल. तर ही आहे ही 3 नंबरची जीन्स. तर नेक्स्ट 4 नंबरची जीन्स आहे ती म्हणजे ही, येस, कार्गो जीन्स, ज्याला की खूप सारे पॉकेट्स असतात, साईडनी, फ्रंट, बॅक सगळीकडून. जवळजवळ मी म्हणते 4 6 7 तरी पॉकेट्स असतील. ही कॉटनमध्ये पण अवेलेबल आहे, कॉटनमध्ये पण अवेलेबल आहे, डेनिममध्ये पण अवेलेबल आहे. ही जीन्स पण सगळ्यांसाठी खरंच उत्तम आहे. व्हॅकेशनसाठी जात आहात तर ही जीन्स नक्की प्रेफर करा, खूप जास्त कम्फर्टेबल राहताल. एअरपोर्ट लुकसाठी सुद्धा तुम्ही बघत असताल की एअरपोर्टवर सेलिब्रिटीजचा लुक जो असतो कार्गो जीन्समध्येच असतो. तर 5 नंबरची जी जीन्स आहे ती म्हणजे ही जॉगर्स, ह्याला म्हणतात जॉगर्स जीन्स, जी की डान्सर्स लोक खूप वापरतात जॉगर्स जीन्स. असं काही नाहीये की डान्सर्स लोकांनीच वापरावी, पण असं ज्यांना हिपहॉप वगैरे करायचं आहे किंवा हिपहॉप वगैरे करतात त्याच्यामध्ये पण ही जॉगर्स जीन्स तुम्हाला बघायला भेटेल. ज्यांना खूप जास्त ट्रेंडी, फंकी, एकदम डान्स करणारे लोक कसे असतात, एकदम ट्रेंडी आणि फंकी राहणारे, त्यांच्यासाठीच ही जीन्स आहे. तर नंबर 6 ची जी जीन्स आहे ती म्हणजे ही जीन्स, वाईड लेग जीन्स.
वाईड लेग जीन्स म्हणजे जी की वरून तर स्ट्रेट फिट सारखीच राहील, बट जास्त खाली जाईल ना बॉटमकडे, तेव्हा ती खूप जास्त वाईड होईल. ही सुद्धा जीन्स बारीक लोकांनी घातली तरी छान आहे, कारण की त्यांचे जे बारीक बारीक पाय ते दिसणार नाहीत, आणि जाड लोकांनी घातली तरी ही छान आहे. ही पण स्ट्रेट फिट सारखीच जीन्स आहे, पण जो स्ट्रेट लुक असतो ना त्याच्याऐवजी ह्याचा थोडा क्लिअरी लुक येईल या ह्याचा वाईड लेग जीन्सचा. त्याच्यामुळे ही पण जीन्स कम्फर्टेबल आहे. डेली यूजसाठी वापरा, ऑफिस वेअरसाठी वापरा, कुठेही वापरा. ही जीन्स अगदी कम्फर्टेबल आहे. तुम्ही आई झाला असाल आणि असं नाहीये की तुम्ही जीन्स घालू शकत नाहीत. ही जीन्स तुम्ही घालू शकता. तो वाईड लेग जीन्स तुमच्यासाठीच आहे. स्ट्रेट फिट जीन्स तुमच्यासाठीच आहे. आणि जो शेवटचा मी आता प्रकार सांगणार आहे, तो तर तुमच्यासाठीच बनलेला आहे. नावातच तुमचं नाव दिलेलं आहे. तर ह्याच्यानंतरचा जो आपण प्रकार बघणार, नंबर 7 आणि सगळ्यात शेवटचा छान प्रकार, मॉम फिट जीन्स. नावातच काय आहे, मॉम फिट जीन्स. त्याच्यामुळे सगळ्या आयांना विनंती करते, जर तुम्हाला जीन्स घालायची इच्छा असेल तर ही जीन्स तुम्ही नक्की प्रेफर करा. आणि असं काही नाहीये की ज्या आया आहेत त्यांनीच घातली पाहिजे. ही मॉम फिट जीन्स कुणालाही छान दिसते. ज्यांना एकदम असं लूज लूज जास्त फिटेड आवडत नाही, ज्यांना ज्यांना कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये सुद्धा असं एकदम असं छान असं कॅज्युअल लुक पाहिजे असेल, किंवा असा कम्फर्टेबल लुक पाहिजे असेल, त्यांच्यासाठी आहे ही मॉम फिट जीन्स. तर तुम्हाला ह्या जीन्सचे प्रकार कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की कळवा, आणि तुमच्याकडे जी कोणती जीन्स नाही ती तुम्ही लगेचच घ्या. तर भेटूयात अशाच नेक्स्ट फॅशन सिरीजमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.